हाय मैत्रिणींनो, तुम्हाला पण असे प्रेस ऑन शिकायचे आहेत तर मग चला आता मी तुम्हाला शिकवते. तर सर्वात पहिले मी इथे शील्सचे प्रेस ऑन टिप्स घेतलेले आहे, जे की युनिव्हर्सल साईज आहे. मी इथे युनिव्हर्सल साईज घेतलेली आहे आणि त्या मी बफ करून घेत आहे. प्रत्येक नेल्स हे तुम्हाला बफ करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी डस्टिंग ब्रशने डस्ट करून घेते आहे. बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी प्रत्येक नेल्स हे बफरने बफ करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी इथे डस्टिंग ब्रशने प्रत्येक नेल्स हा डस्ट पण करून घेत आहे. बघू शकता या नेल्स टिप्स खूप छान सॉफ्ट आहे, जे की तुम्ही प्रेस ऑनसाठी वापरू शकतात. अशा प्रकारे मी सर्व नेल्स बफरने बफ करून डस्टिंग ब्रशने डस्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी इथे शील्सचा न्यूड कलर घेतला आहे. नंबर आहे 15 AD 15 नंबर आहे, जो की न्यूड कलर आहे. या कलरचा 1 लेअर अप्लाय केलेला आहे मी. प्रत्येक नेल्सवर मी एकच लेअर अप्लाय केलेली आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी इथे UV लॅम्पमध्ये 60 सेकंडला क्युअर केलेला आहे. अशा प्रकारे मी सर्व नेल्स हे 1 लेअर ॲप्लिकेशन करून UV लॅम्पमध्ये 60 सेकंडसाठी क्युअर करून घेतलेत. बघू शकता मी सर्व नेल्सवर अप्लाय करते आहे. त्यानंतर इथे क्युअर करून झालेलं आहे. त्यानंतर मी इथे एथिनाची कलर पॅलेट घेतलेले आहे, पेंटिंग पॅलेट. त्यामधनं मी ऑम्ब्रे इफेक्ट देणार आहे. थोडा डार्क कलर घेणार आहे मी इथे. त्यासाठी मी छोटासा स्पंज घेतलेला आहे. आता मी इथे ब्राऊन आणि ब्लॅक हे दोन्ही कलर मिक्स करून ऑम्ब्रे इफेक्ट देत आहे. नेल्सच्या वरच्या भागावर मी अर्ध्या साईडला ऑम्ब्रे इफेक्ट दिला आहे. ऑम्ब्रे इफेक्ट देताना तुम्हाला ब्लेंडिंग ही स्मूथ करायची आहे आणि एकसारखी ब्लेंडिंग करायची, जेणेकरून लाईन्स ही दिसणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. प्रत्येक नेल्सवर मी डार्क कलरने हे अशा प्रकारे ऑम्ब्रे इफेक्ट दिलेला आहे. जिथे तुम्हाला असं वाटत असेल की लाईन्स दिसते आहे, तिथे तुम्हाला पुन्हा थोडंसं हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यायचं आहे. खूप दाबून ब्लेंड नाही करायचं, हलक्या हाताने तुम्हाला ब्लेंडिंग करायची आहे. अशा प्रकारे मी संपूर्ण नेल्स हे ऑम्ब्रे इफेक्ट देऊन रेडी केलेले आहेत. बघू शकतात तुम्ही. थोडा हात माझा इकडे गेला, कॅमेराकडे लक्ष नव्हतं. छोट्या स्पंजने मी इथे ऑम्ब्रे इफेक्ट देत आहे. बघू शकतात. अशा प्रकारे मी इथे सर्व नेल्स करून घेत आहे. त्यानंतर मी यावर शील्सचा शायनी टॉप कोट अप्लाय करणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा शायनी टॉप कोट अप्लाय करताना एका वेळेस एकच नेल्सवर अप्लाय करायचा आहे. कारण हा अप्लाय केल्यानंतर थोडंसं हे कलर पेंटिंगचे जे कलर आहेत ते ऑइली बेस असल्यामुळे हा शाईन कोट ऑइल बेस दिसतो. त्यामुळे हे एका वेळेस एकाच नेल्सवर अप्लाय करायचं आहे. त्यानंतर इमिजिएटली लगेच तुम्हाला 60 सेकंडसाठी क्युअर करण्यासाठी UV लॅम्पमध्ये ठेवायचं आहे. क्युअर झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला शाईन कोटचं 1 लेअर पुन्हा एकदा अप्लाय करायचे आहे. परत एकदा तुम्हाला UV लॅम्पमध्ये 60 सेकंडसाठी क्युअर करायला ठेवायचं आहे. अशा प्रकारे मी एका वेळेस एकच नेल्स करून इमिजिएटली लगेच ठेवत आहे.
UV लॅम्पमध्ये, जेणेकरून हे जे ऑइल बेस कलर आहे ते ऑइल बेसचा इफेक्ट दिसणार नाही। अशा प्रकारे मी सर्व नेल्स एका वेळेस एक करून ठेवते आहे। बघू शकता तुम्ही, यावर सुद्धा मी ॲप्लिकेशन केलेलं आहे शायनी टॉप कोटचं। आणि इकडे मी UV लॅम्प ऑन करून ठेवला। शायनी टॉप कोट अप्लाय केल्या मी लगेच UV लॅम्पमध्ये ठेवून दिलेला आहे। त्यानंतर मी पुढचा नेल्स पण त्याच पद्धतीने करत आहे। बघू शकता तुम्ही, माझं थोडंसं अप्लाय केल्यानंतर इफेक्ट जाणवत होता ऑइल बेसचा। त्यानंतर मी पुन्हा एकदा शायनी टॉप कोट त्यावर अप्लाय करते आहे, जेणेकरून जो आपला बेस आहे तो प्लेन दिसावा म्हणून। एकदा जेव्हा तुम्ही शायनी टॉप कोट अप्लाय करतात, UV लॅम्पमध्ये क्यूआर करतात, त्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदा त्यावर परत ॲप्लिकेशन करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला शायनी टॉप कोटचे 2 वेळेस ॲप्लिकेशन करायचे आहे प्रत्येक नेल्सवर। बघू शकता तुम्ही। त्यानंतर मी सर्व नेल्स हे 60 सेकंदसाठी क्यूआर करण्यासाठी UV लॅम्पमध्ये ठेवलेले आहेत। क्यूआर झाल्यानंतर मी येथे वेट ॲसिटोन वाइप्सने क्लीन करून घेतले आहे, जेणेकरून जो त्याचा टॉप शाईन कोटचा चिपचिपपणा असतो तो आपल्या हाताला लागणार नाही। एकदम स्मूथ तो लेअर येण्यासाठी मी क्लीन करून घेतलेला आहे। त्यानंतर मी पुन्हा इथे एकदा शील्डचा शाईन कोट घेतलेला आहे, तो मी एका मिक्सिंग प्लेटवर काढून घेतलेला आहे। याने मी आता हा छोटा ब्रश घेतलेला आहे। या ब्रशच्या साहाय्याने मी इथे फ्रेंच आर्ट करून घेते आहे। तुम्ही इथे व्हाईट कलरने सुद्धा करू शकतात, परंतु मी इथे टॉप शाईन कोटनेही केलेला आहे। तुम्ही येथे तुमच्या आवडीप्रमाणे स्पार्कलने पण करू शकतात, ग्लिटरने पण करू शकतात। तुम्हाला वाटेल त्याच्याने तुम्ही इथे फ्रेंच आर्ट करू शकतात, पण मी इथे टॉप शाईन कोटनेच फ्रेंच आर्ट करते आहे। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी प्रत्येक नेल्सवर टॉप शाईन कोटचं ॲप्लिकेशन करत आहे फ्रेंच आर्टने। अशा प्रकारे मी प्रत्येक नेल्सवर फ्रेंच आर्ट करून घेतलेला आहे। त्यानंतर मी येथे प्रत्येक नेल्सवर करून झाल्यानंतर हे सर्व नेल्स मी पुन्हा एकदा 60 सेकंडला UV लॅम्पमध्ये क्यूआर करायला ठेवले आहेत। बघू शकता, अशा प्रकारे मी सर्व नेल्स करून घेते। अशा प्रकारे, सॉरी थोडा कॅमेऱ्याच्या बाजूला गेला आहे माझा हात, मला ते नंतर कळलं। त्यानंतर मी सर्व नेल्स हे 60 सेकंडसाठी क्यूआर करण्यासाठी UV लॅम्पमध्ये ठेवले। त्यानंतर माझ्याकडे हे गोल्डन कलरचं क्रोम आहे, ते क्रोम मी आता जिथे मी फ्रेंच केलेलं होतं तिथे ॲप्लिकेशन करणार आहे। क्रोम ॲप्लिकेशन करताना तुम्ही फिंगरच्या साहाय्याने केलं तर ते अधिक चांगल्या प्रकारे अप्लाय होतं। त्यानंतर एक्स्ट्रा क्रोम असतं ते तुम्ही डस्ट करून घ्यायचं आहे डस्टिंग ब्रशने। फिंगरच्या साहाय्याने खूप सुंदर असं क्रोम ॲप्लिकेशन होतं, त्यामुळे मी हे सर्व फिंगरच्या साहाय्यानेच ॲप्लिकेशन करून घेत आहे। आणि एक्स्ट्राचं जे क्रोम आहे ते मी डस्ट करून घेत आहे डस्टिंग ब्रशने। अशा प्रकारे मी सर्व नेल्सवर हे क्रोम ॲप्लिकेशन केलेलं आहे आणि एक्स्ट्रा नेल्सवर असलेलं क्रोम हे डस्ट करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे इयरबड्स घेतलेले आहे, त्यावर मी ॲसिटोन लावून घेतलं आणि ते एक शार्प लाईनमध्ये क्लीन करून घेतले। जे क्रोम थोडंसं बाजूला लागलेलं होतं ते क्रोम मी क्लीन करून घेतलं। बघू शकतात किती शार्प असं फिनिशिंगमध्ये क्लीन करून घेतलं। लास्टला तुम्ही अशा प्रकारची फिनिशिंग देऊ शकतात। जे काय एक्स्ट्राचं लागलेलं क्रोम आहे ते तुम्ही ॲसिटोन लावून एक तर वाइप्सने पण तुम्ही क्लीन करू शकतात, किंवा असं इयरबड्स घेऊन त्यावर ॲसिटोन लावून त्यानुसार तुम्ही क्लीन करू शकतात। या पद्धतीने केल्यावर अधिक सुंदर आणि शार्पनेस येतो, फिनिशिंग दिसते। तर अशा प्रकारे मी करून घेत आहे।
तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? असेच अनेक नवनवीन प्रकारचे नेल्स आर्ट तुम्हाला शिकायचं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेल. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हे नेल आर्ट? तर नक्कीच कमेंट्स करून कळवा. तर याचा आता फायनल लुक बघणार आहोत. तर हा आहे आपला फायनल लुक. तर मैत्रिणींना कसा वाटला तुम्हाला हा लुक? नक्कीच कमेंट्स करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ रोज बघायला मिळतील.